जय श्री राम मंडळी. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आणि मी हा व्हिडिओ टाकते शेवटच्या गुरुवाराला. ॲक्च्युली मला एडिटिंगसाठी काही वेळ भेटला नव्हता, त्याच्यामुळे ही अवस्था झाली आहे माझी. माझ्या आईने छान अशी यथासांग देवीची पूजा केली. देवीची पूजा ॲक्च्युली एक कळशी किंवा मग तुमचा जो काही हे असेल तांब्या वगैरे त्याच्यामध्ये पाणी 5 प्रकारची पानं टाकून नारळ ठेवून त्याची पूजा केली जाते. ह्या वर्षी आम्ही छोटीशी चांदीची देवीची मूर्ती आणली होती. ती कशी दिसते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या आईने छान अशी पूजा केली, नैवेद्य दाखवला छोटासा. त्याच्यानंतर मग सर्व काही करून छान असं आई पुस्तक वाचायला बसली. त्याच्यानंतर ही सगळी देवाची जी काही भांडी दिसते, देवाची मांडणी दिसते, त्याची तयारी आम्ही आदल्या दिवशीच करून ठेवली. मीच ती सगळं काम करणारी. मग मस्त अशी नटून थटून मी गेली ऑफिसला. आता खूप सारे जण मला विचारतात की गुरुवार आहे तर तू का एवढी नटतेस वगैरे. तर माझी आई मला नेहमी सांगते की देवीला जसं आपण शृंगार करतो तसेच प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते, म्हणून आपण पण शृंगार केला पाहिजे. ऑफिसमधून आल्यावरती माझी मंजुलुका झाली होती, ती गोष्ट वेगळी आहे. मिशोवरनं माझं नवीन पार्सल आलेलं, ते घालून लगेच मी अपडेट केलं. बॅकग्राऊंडला फुलपाखरं विसरून जा. आल्यावरती चेंज करून कामं कुठची सुट्ट आहेत, सगळी कामं करावी लागली मला. सगळी कामं केली, भांडी घासली, लादी पुसली, सर्व काही केलं. त्याच्यानंतर मी देवीच्या पाया पडायला बसली. देवीच्या पाया पडायला बसल्यावरती त्याच्यानंतर मी घेतलं पुस्तक वाचायला. पुस्तक वाचायला म्हणजे त्याचं महात्म्य वाचायचं असतं, गुरुवारची कथा कहाणी वाचायची असते. त्याच्यानंतर तुमचा जो उपवास असतो तो सुफळ संपूर्ण होतो. आता ह्याच्यामध्ये गुरुवारच्या कहाणीमध्ये असं असतं काही नाही आहे, पण असं सांगितलं की तुम्ही जर एखादं वसा मीन्स जेव्हा तुम्ही पूजा करायला घेता किंवा देवाला मानायला सुरुवात करता, तर तुम्ही घेतलेला वसा तो पूर्णपणे पार पाडला पाहिजे. तुमची अवस्था कधीतरी श्रीमंत होईल, तर तुम्ही श्रीमंत झाल्यावरती त्या माणसाला किंवा त्या देवाला किंवा त्या देवरूपी माणसाला कधीही विसरायला नको. मी व्हिडिओ काढत होते आणि मध्ये मध्ये आमची शुभ्रा तुम्ही बघू शकता कशी टुनटुन 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 नाचत होती. तिला ते आत्तू जे जे काही करेल त्याच्यामध्ये मध्ये यायचंच असतं. ती पण आमची छोटी लक्ष्मीच आहे, त्यामुळे इट्स ओके. सगळ्यांनी या गुरुवाराला जी गुरुवारची कहाणी आहे, कथा आहे, ती वाचायची असेल. जी तुम्हाला वाचायला भेटत नसेल तर तुम्ही नक्की ऐकावी, जो कोणी बोलत असेल त्याच्या थ्रू. कथा म्हणजे एवढं काही नाही आहे. एक राजा असतो, राणी असते. ती राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी असते आणि ते गरीब असतात. तेव्हा ती महालक्ष्मीचं व्रत करते आणि त्या लक्ष्मी व्रतामुळे तिला सुख समाधान भेटतं. आणि एक दिवस जेव्हा लक्ष्मी तिच्याकडे जाते तेव्हा ती लक्ष्मीला हकलवून देते. त्यामुळे मग लक्ष्मी तर तिथून निघून जाते आणि त्यामुळे ती जी राणी असते ती राणी न राहता तिच्याकडे पुन्हा गरिबी होते. पण काय होतं की तिची मुलगी जी असते श्यामबाला नावाची, ती लक्ष्मी व्रत करून घेते तिच्या आईकडनं. एंडिंगला जेव्हा तिची आई तिच्याकडे जाते, पूर्ण कथा तर मी सांगू शकत नाही. तुम्हाला ऐकायची असेल तर मला नक्की सांगा, मी नक्की त्याचा एक रेकॉर्ड करून टाकेन. आणि मग ती तिच्या मम्मीकडनं करून घेते, म्हणजे त्या राणीकडनं, आणि तिला पुन्हा लक्ष्मी व्रत केल्यामुळे ते ऐश्वर्य आणि सुखसमाधान पुन्हा मिळतं. म्हणजे ह्या कथेचं एकच महात्म्य आहे की जर तुम्ही कितीही श्रीमंत व्हा, काही मोठे व्हा, तुम्ही जिथून आलात किंवा जे तुम्ही मूळतः आहात ते तुम्ही कधीही विसरलं नाही पाहिजे, हेच सांगायचा प्रयत्न केला आहे त्याने. आणि जर तुम्ही तसं करायचा प्रयत्न केला तर वेळ कोणाचाही मालक नसतो. तुम्ही जे आहात व्हाल वरून तुम्ही कधीही खाली पडू शकतात. त्यामुळे कधीही त्याच्यात सांगितलेलं आहे की उतू नये मातू नये, घेतला बसा सोडू नये. दॅट्स इट. पुस्तक वगैरे वाचून झाल्यावर जेवून आम्ही उपवास सोडून आजचा दिवस. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.